परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी श्री महाराज यांच्या असीम कृपा प्रसादाने आशीर्वाद माझ्या सत्संगातला मिळाला. सत्संगामध्ये आता विषय करण्याचा आहे की आपण जी साधना करतो तेव्हा आपण जे दीक्षा घेऊन साधन घेतलेलं आहे, या साधनेबद्दल आपल्या मनामध्ये काही संशय शंका जर असल्या तर त्या शंका आणि संशयांनी ती साधना बिघडून जाते. काल आपण असं पाहत होतो की आज पूर्वीच्या काळामध्ये ज्या दीक्षा होते सर, त्या दीक्षा अतिशय पूर्व तयारी केलेल्या साधना करत असलेल्या भगवंताचा आणि सत्संगाच्या रूपाने त्यांना उत्तर लाभ झालेल्या अशा साधकांना दीक्षा होत असत. आज ज्या दीक्षा होत आहे त्या येणारा दीक्षा घेणारा नवीन साधन करतो, त्याची पूर्व तयारी काही नसते किंवा या साधनेबद्दल त्याला काही ज्ञान नसते, काही माहिती नसते. साधनेबद्दल माहिती होऊन गुरुबद्दल आणि मग ती दीक्षा होते. आता ही दीक्षा जी झाली त्या दीक्षेबद्दल त्याच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या शंका येऊ शकतात. त्यात काही साधकांमुळे काय घडण होते साधनेमध्ये ते आपण शुद्धीपात साधनेचा मुख्य उद्देश आहे आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, जीवनमुक्ती, मोक्ष, कैवल्य. हा या साधनेचा मुख्य उद्देश आहे. पण ही उद्देशाची कल्पना तो नवीन येणारा साधक आहे त्याच्या डोक्यात काहीच नाही. त्याच्या डोक्यात काय असतं, जगाचे लाभ, जगाचे फायदे, जगामध्ये व्यवहारामध्ये आपल्याला काय फायदा होईल, तेव्हा जगाच्या लाभांच्या हेतूने तो कैवल्याला साधना घेतो, दिशा घेतो. किंवा जर त्याला आजार असले, रोग असले तर त्या रोगाच्या निवारणार्थ कोणी सांगतो जरा दिशा घे, दिशा. अशा प्रकारे साधनेचा उद्देश वेगळा आणि साधकाचा उद्देश वेगळा असे भिन्न उद्देश असल्यामुळे ही साधना त्या साधकाला कधीही लाभ देऊ शकत नाही. ही साधना आहे ही अतिशय उच्च दर्जाच्या साधकांसाठी आहे, परंतु याची पूर्वतयारी काहीच नसल्यामुळे आणि याचे उद्देशही भिन्न असल्यामुळे याला या साधनेतून काही विशेष प्राप्त होत नाही. पण तथापि गुरु आणि गुरुशक्ती ही अतिशय दयाळू मायाळू आहे. चल बाबा कसं का असेल आवडून तो गुरुकडून थोडस जेव्हा ज्ञान जेव्हा तो ज्ञानाचा किंवा ज्ञानाने प्राप्त होणाऱ्या अवस्थेचा लाभ होईल. पण कमीत कमी तुला या साधनेबद्दल आनंद तरी वाटला पाहिजे. आणि हो आपल्या दिशेने प्रथमतः साधकाला क्रिया सुरू तू कसं का केलं, त्याचे उद्देश भिन्न असले, त्याचे विचार वेगळे असले, त्याचे भयानक अज्ञान असलं तरी सुद्धा शक्तिमाता त्याच्यामध्ये प्रवेश झाल्यानंतर त्याला क्रियांची अनुभूती देते आणि या क्रियांच्या अनुभूतीमध्ये आनंद असतो.
आनंदाच्या असतात त्या सगळ्या क्रिया. बोलण्याची क्रिया ही आनंदाची आहे. मग अशा आनंदाच्या साधनेमध्ये तो थोडासा रमायला लागला. विग्रह होऊन त्याची मनाची अंतःकरणाची शुद्धी होता 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 बराच काम होऊन जातो. म्हणून किती साधकांना जुनी होऊन जातात विचारामध्ये. खूप काळ गेल्यानंतर सुद्धा त्यांना विशेष अशा मोठ्या गोष्टी आपल्या अवस्था झालेल्या. म्हणून प्रारंभी साधकांनी कमीत कमी निदान एवढा भाव तरी ठेवावा की आपल्याला क्रियांचा आनंद आहे तो तरी आपल्याला मिळत राहावा. क्रिया होत राहिल्या पाहिजे. काही साधकांच्या क्रिया हळूहळू बंद होऊन जातात. म्हणजे दीक्षा घेताना ज्या क्रिया त्याला झाल्या, ज्या तीव्रतेने ज्या क्रिया झाल्या, तो एक पुढे साधनेमध्ये राहत नाही त्याचे. आणि क्रिया बंद व्हायला लागल्या किंवा बंद झाल्या मग त्याच्या डोक्यामध्ये यश करायला लागतात. हो आम्हाला त्यावेळेला चांगली क्रिया होत होत्या, किती आनंद येत होता मला, आणि आता ती काहीच होती. आता आनंद होत नाही, आता क्रिया होत नाही. याची काही कारण असतील ना, ती कारण शोधली पाहिजे. ही कारण जर शोधली नाही आपण तर आपली साधना बंद होता होता बंद गेलो. आणि साधना जर बंद झाली तर मग पुढे या साधनेमध्ये लाभ होणार आहे होणार. म्हणून आपल्या साधनेमध्ये सद्गुरू नेहमी सांगत असतात की तुमच्या साधनेमध्ये या क्रियांचं मंदपणा किंवा बंदपणा जो आलेला आहे तो का आला, याची काही कारण असतात. आणि तीच कारण आपल्याला पाहिजे. किती महत्वाचा जिव्हाळ्याचा विषय हा. अनेक साधकांना हा साधनेमध्ये मंदपणा किंवा बंदपणा काय येतो हे सांगताय. संत ज्ञानेश्वर महाराज फार मदत करतात आपल्याला. ज्ञानोबा म्हणतात, आम्ही साधन हे जे सांगितले, आम्ही साधन हे जे सांगितले तेच शरीराजीही केले. काय म्हटलंय? तेच शरीराजीही केले. अहो आम्ही तुम्हाला जे साधन दिलेलं आहे शक्तिपाताचं, तेच साधन तुम्ही करावं, तेच साधन जीवी केले. म्हणजे काय होतं? मग आम्ही ते साधन नाही का करत? मी तेच साधन नाही करत. मी करत असाल तरी थोडं करा. बघा, माणसाच्या मनामध्ये जर अनेक लाभ, अनेक फायदे देवाने जाते तसे असतील तर ते फायदे मिळवण्यासाठी तो अनेक मार्गांना त्याला सांगतो. तुला कशी पाहिजे असेल ना त्या देवाची, त्या मुलीची, अशा तऱ्हेने आम्ही भटकत फिरतो. निळ्या गुरुकडे जातो, निळ्या ज्योतिषांकडे जातो, निळ्या लोकांकडे जातो, आणि मग आमच्या मनामध्ये भेद निर्माण होतो. तुम्ही इतर लोकांचं या बाबतीमध्ये कुणाचं काहीही ऐकू नका. सद्गुरू महाराज नेहमी सांगतात, तुम्हाला जी साधना दिली आहे त्या साधनेवर ती स्थिर राहणार. ही साधना आपल्याला त्या ठिकाणी पोहोचवणारी आहे, याचा भरोसा ठेवणार, तुम्ही विश्वास ठेवणार.
कशाला इतर लोकांकडे माणसांकडे सल्ला घ्यायला त्याच्यामुळे तुमच्या अंगामध्ये भेदून निर्माण होत होतो. आणि साधनेबद्दल जर अशा तऱ्हेचा भेद किंवा द्वेष निर्माण व्हायला किंवा दुसरा भाव निर्माण व्हायला लागला मग ती साधना तुम्हाला शक्ती तुम्हाला कशी मदत करेल. म्हणतात की आम्ही जे साधन सांगितले हेची शरीराजी केले ते आमचे पारे आले निर्वाळा देऊया तिची गॅरंटी ते म्हणतात आम्ही जे साधन तुम्हाला सांगितलं ते जर तुम्ही करत राहिला तर तुम्ही आमच्या सारखे व्हाल. आमचे पारे आले म्हणजे आमच्या सारखे तुम्ही पवित्र व्हाल आमच्या सारखे मोठे व्हाल. आता ज्ञानोच मोठेपणाचं सगळ्यांनी माहितीच आहे. मग ज्ञानोबा सारखं जर मोठं व्हायचं असेल आपल्याला तर ते सांगतात त्याचा विषय ठेवलाच पाहिजे. आपण हेच करायला कशाला दुसरा अनेक गोष्टी करत बसतात. त्याच्याने फायदा होईल का त्याच्याने फायदा होईल का त्याच्याने फायदा होईल का कसा होईल. ही शक्ती संपूर्णतः तुम्हाला सगळे लाभ देईल परंतु तुम्ही विचार विश्वास ठेवा. आपला शेषी संकल्प ये साधनी जे दृढ होती ये साधनी जे दृढ होती ते भरोसेने दृढ येते. और ये साधनी जे दृढ होती ते भरोसेने ब्रह्मत्व येते. भरोसेने शब्द देतात भरोसा देतात तुम्हाला विश्वास देतात खात्री देतात. सारख्या महान संतांचा हा तुम्हाला इशारा आहे. तुम्ही जर या साधनेवर भरोसा ठेवून साधना केली तर निश्चितपणे तुम्ही ब्रह्मत्व प्राप्त कराल ब्रह्मस्वरूप प्राप्त कराल आत्मस्वरूप प्राप्त कराल. पण त्यांनी केलेले ते आपला अनुभव आहे. ज्ञानोबांचा हा जो अनुभव आहे ते त्यांच्या अनुभवावरून आपल्याला सांगितले की अरे ही साधना फार महत्वाची आहे. हीच करा दुसऱ्या भंग करू नका अन्य मार्गाला जाऊ नका आणि यावर विश्वास ठेवून कधी साधना मुक्त करत राहिला निश्चित तुम्हाला प्राप्ती होईल. एवढा भरोसा देऊन सुद्धा जर आम्ही ज्ञानोबांचं हे म्हणणं ऐकलं नाही तर मग आमचा जो पराभव होईल किंवा आमची जी निराशा किंवा हताशा किंवा आमच्या जीवनातली हे आम्ही त्याचं कारण आम्हीच आहे. ज्ञानोबांनी या साधनेचा अंतिम परिणाम सांगितलेला आहे. या साधनेने शरीर मन नाडी चित्त शुद्ध होऊन मनाला शांती प्राप्त होऊन भगवंताची प्राप्ती लागते आहे. आणि भगवत प्राप्ती हाच एकमेव हेतू घेऊन झाला घेऊन ही साधना असेल. आणि भगवत प्राप्ती म्हणजेच ब्रह्म प्राप्ती आहे. आधी भगवंताला समजून घ्या. तुम्ही भगवंताला समजले आधी भगवंत काय समजता कुठलीतरी एखादी मूर्तीची भगवंत आहे. ठीक आहे त्या मूर्तीची भगवंत आहे परंतु तो मूर्तीला भगवंत पाहण्यासाठी तुमच्या हृदयातला भगवंत तो कळला पाहिजे. तो जोपर्यंत तुम्हाला समजत नाही कळत नाही तोपर्यंत मूर्तीतला भगवंत तुम्हाला कधीही कळणार नाही. भगवत प्राप्ती किंवा आत्मप्राप्ती एकच गोष्ट आहे. ब्रह्मप्राप्ती भगवत प्राप्ती या एकच गोष्टी. आता काही गोष्टी बघा. आता आपल्याला
ऋषी मुनी आपल्याला या साधनेशी काही सूचना देतात. साधनेतून पुष्कळ आपल्याला सूचना मिळतात, आदेश मिळतात. ही साधना सामान्य साधना नाही. जर तुम्ही खरोखर मन लावून साधना केली आणि या साधनेवर प्रेम केलं, या साधनेवर निष्ठा आणि विश्वास ठेवून साधना केली, तर या साधनेतून तुम्हाला तुमच्या मनात असलेल्या ज्या शंका आहे, संशय आहे, त्याचं निवारण की शक्ती करते आणि ती आदेश देते. आतून आदेश होता. साधना करीत असताना त्याच्या आतून त्याला काही गोष्टी करण्याचा आदेश आणि सूचना येते. काही वेळा कुणीतरी आपल्या कानात सांगत आहे असा भास होतो. कोणी असं तिथं आपण साधनेमध्ये क्रियांमध्ये बंद असतो, आपल्याजवळ कुणी नाहीये, परंतु कुणीतरी आपल्या कानामध्ये काहीतरी बोलतो आहे, सांगतो आहे, असा स्पष्ट त्याला इशारा तो ध्यान होतो. कोणी दिसत नाही, परंतु कानामध्ये कोणी सांगताना आपल्याला ऐकायला येतो. उदाहरण काही वेळेला समजा तुम्ही ऐकलं नव्हतं, कानामध्ये समजलं किंवा आपण आलेली सूचना तुम्ही मानली नाही, येते अशी सूचना काय करणार असं म्हणून तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष केलं समजा, तर शक्ती तुम्हाला प्रत्यक्ष दृश्य दाखवते. किंवा स्वप्नाप्रमाणे दृश्य दाखवते. जसं स्वप्नामध्ये आपल्याला ती दृश्य दिसतात ना, स्वप्न हे दृश्यमान नसतं, जागृतीसारखं. झोपेत असतं ते डोळे बंद असतात तरी सुद्धा दृश्य दिसत असतात आपल्याला स्वप्नामध्ये. ही दृश्य जशी आपल्याला दिसतात त्याप्रमाणे शक्ती तुमचा जो संशय आहे, तुमची जी शंका आहे, तिचं निवारण करण्यासाठी प्रत्यक्ष दृश्य दाखवते. डोळ्यातले ते दृश्य येते. मग आता तरी विश्वास ठेव, कानात सांगितलं, आतून संदेश आला तरी तू विश्वास ठेवला नाही, पण प्रत्यक्ष तुला दर्शनाने करून सांगितलं तरी सुद्धा तू विश्वासच ठेवला नाही. मग तिच्यासारखा हातभागी दुर्दैवी तूच आहे. शक्ती काय करेल? मग शक्तीने कुशल प्रयत्न केला तुला तुझा संशय, तुझी शंका दूर करण्याचा. तेव्हा स्वप्नाप्रमाणे दृश्य दाखवते. अशा वेळी साधकांनी काय करावे असा प्रश्न. समजा आमच्या कानात सांगितलं, आम्हाला आपण संदेश आला, प्रत्यक्ष दृश्य दाखवलं, मग आता काय करावं? किंवा प्रश्न करून राहतो की आता काय करावं, करावे की करू नये? जे कार्य आम्ही करणार होतो, ज्या कार्यामुळे पुढे आमचं काही नुकसान होणार होतं, ते कार्य करावं की नाही करू? कार्याची फलनिष्पत्ती आपल्याला आता सांगता येत नाही. एखादं काम घेतलं आपण, तर हे काम पुढे आपल्याला लाभ देणार आहे की नाही देणार हे आता सांगता येतं का? शक्तीला कळत असतं भविष्य, तिथं सर्वज्ञ आहे ना. तिला कळत असतं की तू हे काम करू नको, हे तुझ्या लायकीचं काम नाही. तू जर या कामामध्ये अडकला तर तुला लाभ होणारच नाही, पण तुझा वेळ वाया जाईल, तुझा विषय वाया जाईल, तुझी साधनं वाया जाईल.
अशा तऱ्हेने शक्ती त्यांना अनेक प्रकारे संदेश देते, स्वप्नाप्रमाणे दृश्य दाखवते. मग काय करावं आता, त्याला अवघड करून घे असा गोंधळ मनामध्ये निर्माण झालेला असतो साधकाच्या. अशा वेळेला त्या शक्तीला शरण जायला पाहिजे. समजा असं काही होतंय आपल्याला, काही कळत नाही, आपण निर्णय घेता येत नाही आपल्याला, आता हे काम करावं की नाही करावं, आणि शक्ती सांगते की तू करू नको, आणि आपण हाती कधी ते नाही. अशा वेळेला ते काम सोडासही वाटत नाही, धरावंसही वाटत नाही, कारण गोंधळ झाला त्या चित्तामुळे. मग अशा वेळेला काय करावं, तर तुम्ही शक्तीला शरण जा. जी शक्ती तुम्हाला वारंवार तुम्हाला सावध करून राहिलेली आहे आणि संदेश देऊन राहिलेली आहे, आदेश देऊन राहिलेले आहे, दृष्टी दाखवते आहे, तिलाच तुम्ही शरण जावं. पण तीच तारक आणि उद्धारक आहे. ही जी आपल्या देहामध्ये असलेली आत्मशक्ती आहे, आत्म्याची, ती शक्ती आपल्याला आपला उद्धार करणारी असल्यामुळं तिला शरण जावं, तिला मनामध्ये प्रार्थना करायची हे मध्ये. आता तूच सांग, मी काय करू, माझा तो गोंधळ झालेला आहे, मला तर काही कळत नाही, करावं की नाही करावं. अशा वेळेला तिला शरण जा असा सल्ला सद्गुरु देतात. अशा वेळी तोच आदेश वारंवार पुन्हा पुन्हा येत असेल तर तो शक्तीचा आदेश असू शकतो. एकदा दिला, दोनदा दिला आणि तिसऱ्यांदा दिल्यानंतर तुम्हाला तो मानलाच पाहिजे. त्रिवार तुम्हाला सांगते, तीनदा सांगते शक्ती की हे तू करू नको. त्रिवार सांगून तुम्ही जर ऐकलं नाही तर मग तुमची हानी होईल. म्हणून तीनदा ज्या वेळेला एखादी गोष्ट वारंवार 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 आपल्याला आदेश येतो किंवा सांगितलं जातं शक्तीकडून, त्यावेळेला तो शक्तीचा आदेश आहे असं समजून आपण मानला पाहिजे आणि ते काम सोडलं पाहिजे. बरोबर. आता काही वेळेला असे आदेश किंवा असे संदेश आपल्या चित्तातील पूर्वसंस्कारामुळे सुद्धा येतात. आपल्या चित्तामध्ये जे पूर्वजन्माचे संस्कार आहेत त्या संस्कारांना सुद्धा त्यावेळेला विखेतवाने उभे राहतात आणि ते आपल्याला त्या संस्कारांच्या माध्यमातून अशा तऱ्हेचा संदेश किंवा आदेश देतात. आपल्या चित्तातील पूर्वसंस्कार, वासना, कामना, इच्छा यांच्यामुळे तयार होऊन प्रगत होतात असे आदेश. अशा वेळी साधकाने सावध असणे फार महत्वाचे आहे. श्री सद्गुरु पूर्वशासनांचे निरसन करून घ्यावे. ज्या शंका आपल्याला आपल्या साधनेमध्ये आता निर्माण झालेल्या आहेत त्या शंकांचं निरसन त्यांच्याकडून जी दिशा घेतलेली आहे त्याकडून ती निरसन म्हणजे त्या शंकेचं निरसन करावं. आपल्या मनाने निर्णय घेऊ नये. आपल्या मनाने ते निर्णय कधीच घेऊ नये. आपल्याला जे आता शंका आलेली आहे, जो संशय आलेला आहे, जी चित्तामध्ये भ्रांती निर्माण झाली, जो भ्रम निर्माण झालेला आहे, जो गोंधळ उडलाय, त्याचं समाधान आपल्याला गुरुकडूनच करून घ्यायला पाहिजे. आपल्या मनाने असला कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊ नका.
म्हणून तज्ञांचा सल्ला घे. जसं आपण व्यवहार सुद्धा पाहतो ना, असं व्यवहारामध्ये सुद्धा ज्या गोष्टी आपल्याला अडचणीच्या आणि शंका आणि संशयाच्या वाटतात, त्यासाठी आपण एखाद्या तज्ञ माणसाचा सल्ला घेतला. डॉक्टरने सुद्धा तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला. एखाद्या रोगाला तपासल्यानंतर त्याला हा रोग आहे का नाही, असला तर आता त्याला हीच औषधे लागू पडतील का नाही, अशा तऱ्हेचा सल्ला डॉक्टर सुद्धा एकमेकांना विचारून घेतात. जर प्रपंचामध्ये तुमचे सल्ले चालतात, मग अध्यात्मामध्ये तुम्हाला सल्ला चालतो. कारण सल्ला घेण्याने, दुसऱ्या तज्ञ माणसाचा सल्ला घेण्याने आपला फायदा होतो. म्हणून अध्यात्मामध्ये सुद्धा येणाऱ्या या शंका आहे, त्यांचं समाधान तज्ञांकडून निर्भूळ करून घेतलं पाहिजे, असं शास्त्र सांगतं. त्याचा विषय बाबा. आता साधकाला येणारे हे जे संशय, शंका, अडथळे, प्रतिबंध हे जे येतात, हे अनेक प्रकारचे असू शकतात. आणि मला जी साधना करताना जी विघ्न होतील ती तुम्हाला येतील असं नाही, किंवा ज्यांना जी येतील ती त्यांना येतील असं नाही. कारण प्रत्येकाच्या जीवन प्रवाहाचं स्वरूप वेगळे आहे. म्हणून प्रत्येकाच्या साधनेमध्ये येणाऱ्या विघ्नांचं स्वरूपही भिन्न असतं. आणि ही विघ्न अनेक प्रकारची आहेत. मग तो साधक जुना आहे का नवा आहे, विशेषतः नव्या साधकाला या विघ्नांचा उपद्रव मनस्ताप फार होतो. जुन्या साधकाला झालेला असतो, परंतु जो नवीन साधक आहे त्या साधकाला मात्र हा मनस्ताप जास्त होतो. त्याच्या बरोबर बसलेल्या दुसऱ्या साधकाला मात्र क्रिया झाल्या दीक्षेनंतर आणि आपल्याला क्रिया झाल्याने, आणि दोघांची दिशा एकाच वेळेला, मग एकाला क्रिया होऊन लागलेल्या आहे तर एकाला क्रिया होत नाही. तर मग शंका येणारच का, आपल्याला क्रिया झाल्याने त्याच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या शंका आणि संशय निर्माण होतात. शंकांचं मूळ इथं सुरू झालं, मला क्रिया का नाही झाल्या, काय कारण आहे, मला का नाही झाल्या. मग अशा शंका निर्माण झाल्या तर त्या शंकांच्या गोंधळामध्ये त्याने मनस्ताप करून घेऊ नये. त्या क्रिया न होण्याची असंख्य कारणे असू शकतात. त्याने दुःखी होऊ नका, संशय शंका घेऊ नका, मनस्ताप करून घेऊ नका, दुःख करून घेऊ नका. त्याची कारण आता तुम्हाला शोधून करावी लागतील आणि ते गुरु तुम्हाला सल्ला देतील. अनेक प्रकारची कारण असतात की त्या साधकाला त्या पहिल्या दिवशी क्रिया होत नाही. त्याच्या शुल्क काय असतात त्याचा विचार करा तुम्ही करा. तो म्हणत असतो, गुरुंनी माझ्याकडे चांगलं लक्ष दिलं नाही हो, गुरुजी मला जास्त शक्ती दिली नसेल हो, मित्रांना चांगल्या प्रकारे शक्ती दिली असेल, मला पण दिली हो, माझ्याकडे दुर्लक्ष केलं हो, नाना प्रकारे सुरक्षित.
माझ्या गुरु कृपेचा वर्ष चांगला झाला नाही हो, माझ्या शेतात चांगला नाही पाऊस पडला हो, मित्रांच्या शेतामध्ये किती चांगला पाऊस पडून राहिला हो. अशा प्रकारच्या शंका तो घेतो. माझ्याकडे गुरुकीचा वर्ष दिलं नाही, त्यामुळे मला चांगल्या क्रियाही झाल्या. ही साधनाच अयोग्य आहे. या स्तरावर येतो कशी साधना म्हणून या साधने संबंधी त्याच्या मनामध्ये विकल्प येतात, शंका. एक गोष्ट तुम्हाला सांगू शकतो की साधनेबद्दल कधीही विकल्प येतात कामा नये. साधनेचा दोष नाही, त्यात गुरुचाही दोष नाहीये. तुम्हाला क्रिया न होण्याचं कारण तुमच्या आतच आहे आणि त्या कारणामुळे तुम्हाला त्या क्रिया होत नाही. शंका कुशंका येणं स्वाभाविक आहे, परंतु त्या शंकांनी तुम्ही उद्विग्न होऊ नका, मनस्ताप करून होऊ नका. तुमच्या शंका नीटपणे तुम्ही तुमच्या गुरूंकडून समजून घ्या, मला पुढे तो विषय त्यांच्या. तेव्हा साधने संबंधी खूप शंका त्याच्या मनात येत असतात. तेव्हा शास्त्र असं सांगतात बा, काही गोष्टी शास्त्र वाचनाने दूर होतात, पण शास्त्रामध्ये हे सगळे प्रकार आलेले असतात. म्हणून शास्त्र असं सांगत बघा, ही शक्तिपात विद्या म्हणजे ब्रह्मविद्येचे बीज आहे. बीज ते जे ब्रह्मज्ञान होणार आहे, ब्रह्मस्थिती प्राप्त होणार आहे, त्याच हे बीज टाकलं गेलं तुमच्या देहामध्ये. आता तुम्ही हे जे शेतकरी शेतामध्ये बी टाकून राहिलेले, बी टाकल्याबरोबर उगून जात का? समजा आज पेरून आले, चला बरं केवढं झाड झालं पाहायला. उद्या जर तो शेतकरी म्हणेल की चला आता काल आपण पेरलं ना, त्याचं केवढं झाड झालं पाहून, त्याला थोडं झाड दिसेल का? अरे त्या बीजामधून तो जो अंकुर आहे तो तयार व्हायला आणि तो यायला त्याला अनेक कारण असतात. तिथं आपल्या देहामध्ये गुरुंनी हे जे ब्रह्मविद्येचं बीज टाकलेलं आहे, ते बीज एका दिवसात 2 दिवसात कसं काय निघून, जसं शेतातल्या त्या बीजाला उगवायला काही काळ लागतो, काही कारण लागतात, मग तुम्हाला दिसते ते. त्याप्रमाणे आपल्या देहामध्ये जे गुरुंनी टाकलेलं शक्तीचं बीज आहे, त्या बीजाची वाढ होण्यासाठी, त्या बीजाला प्रफुल्लित होण्यासाठी काही काळ लागेल. म्हणून साधनाने उतावी होऊ नये. मला पाणी घालण्यापेक्षा पाणी झालं तर ती जमीनच चांगली नव्हती ना, खडकाळ होती. तुझं पूर्ण जीवन जे आहे ना, तेच तपासून पाहणार आहे तू कसं होत ते. म्हणून शास्त्र असं सांगतं की ही शक्तिपात विद्या म्हणजे ब्रह्मविद्येचे बीज आहे. भलत्या क्षेत्रात हे बीज पेरता कामा नये. अरे त्या दुकानदाराकडून उत्तम बी आणलं तुम्ही, तो म्हणतो वा हा उत्तम बी आहे, घ्या तुम्ही.
आता तुमच्या शेतात पिके बी तर खूप उत्तम घेतलं, पैसे त्याला दिले, पण तुमचं शेत मात्र घाण. खर्चाळ जमिनी किंवा तिचं काही मेहनत झाली नाही, तिच्यामध्ये खत टाकलेली नाही, तिचं चांगली मेहनत केलेली नाही, अशा जमिनीमध्ये उत्तम बी टाकलं काय उपयोग झाला. म्हणून शेती जी आहे तुमची, जी भूमी जी आहे ती उत्तम असली पाहिजे. बी उत्तम आहे, भूमी उत्तम आहे, मग बघा कसं पीक येत. म्हणून भलत्या क्षेत्रात हे बीज पेरता कामा नये. कोणतं बीज? हे ब्रह्मविद्येचं बीज जे गुरुने टाकलेलं आहे ते भलत्या देहात टाकू नये असं शास्त्र सांगतो आहे. वृक्ष कोरड खडकाळ जमिनीत उत्तम बी पेरू नये, ते उगवत नाही. आता आपल्याला प्रतिष्ठान मिळेल. बरड जमीन आहे, खडकाळ जमीन आहे, पाणी तिथे राहत नाही, आणि अशा जमिनीमध्ये उत्तम बी तुम्ही टाकलं तर ते कसं उगवेल. म्हणून सत्वगुण संपन्न साधकालाच या विद्येचे दान दिले पाहिजे. कमीत कमी सत्वगुण तर असू दे तुझ्यामध्ये. रजोगुणी आणि तमोगुणी माणसाला हे बीज टाकून उपयोग नाही. आणि रजोगुणाची आणि तमोगुणाची लक्षणे आपल्याला माहिती आहेत. भगवंतांनी गीतेमध्ये का सुंदर वर्णन केलेलं आहे रजोगुण तमोगुणाचं. अशी ज्याची चित्तभूमी आहे रजोगुणी आणि तमोगुणी, त्या भूमीमध्ये हे बीज टाकून ब्रह्मविद्येचं बीज आहे, त्याला ब्रह्मज्ञान होणार आहे क्रियामध्ये. मग असं ब्रह्मज्ञान होणाऱ्या बीजाला तू त्या तमोगुणी आणि रजोगुण भूमीमध्ये टाकते, हे उगेल कसं. तंत्राच्या 14व्या उल्हासात असं म्हटलेले. फार उत्तम ग्रंथ आहे. हा विषय असत् शिष्येषु भक्तेषु यत् ज्ञानमुपदिश्यते. असत् म्हणजे सत नव्हतो, असत्. असत शिष्येषु भक्तेषु. तो भक्त आहे, शिष्य आहे, पण असत भक्त आहे. ज्ञानमुपदिश्यते, जेव्हा त्याला ज्ञानाचा उपदेश केला जातो असत शिष्याला, तर प्रयात्य पवित्रकम गोक्षिरम योगतातीव. शास्त्र सांगतो हे तंत्र सांगतं, तर प्रयात्य पवित्रकम, त्या पवित्र अशा ज्ञानाचं पावित्र्य नष्ट होणार. असं शिष्यामध्ये जर तुम्ही ते ज्ञान दिलं तर त्या ज्ञानाचं पावित्र्य नष्ट होणार. कशाप्रमाणे? खूप शीघ्र घातात गायचं तूप किती उत्तम असतं. गायचं तूप, दूध, पण ते जर कुत्र्याला खाऊ घातलं, कुत्र्याला दूध तूप खाऊ घाला, बरं त्याचे पदार्थ खाऊ घाला, काय होतं त्याला? त्याला खरवून जाते आणि ते सगळं मिळून जातं कुत्र. म्हणून कुत्र्याला तुपाचे पदार्थ कधी टाकू नये. कुत्र्याला ते विष समान असतं. आता आपल्याला प्रत्येकाला अनुभव आहे, कुत्रे जे खरजलेली मुलं म्हणून उत्तम चांगल्या प्रकारचं दूध, दही, काही पदार्थ असतात आणि ते जर त्या कुत्र्यांनी खाल्ले तर त्याला भ्रष्करण रोग आहे. भ्रष्करण रोग आहे ना.
मग असं शिष्याच्या ठिकाणी तुम्ही उत्तम ज्ञान कशाला सांगता, हे त्याला सोडून टाकून दे. त्या ज्ञानाचा त्याला काही उपयोग होणार, ज्ञान वाया जाईल ते. म्हणून शिष्याची पात्रता आधी पाहायला पाहिजे. तो शिष्य पवित्र आहे का थोडासा तरी, त्याचं जीवन चांगलं पवित्र आहे का थोडंफार, त्याला काहीतरी ज्ञानाची परमार्थाची बोली आहे का थोडीफार, तो सत्संगती मिळून राहतोय का, अशा अनेक गोष्टी पाहायला पाहिजे आणि मग त्याला ते ज्ञान द्यावे. आपली साधना ही अति उत्तम साधना आहे, परंतु त्या उत्तम साधनेला जर साधक अनुकूल नसला, साधक अनुकूल नसला म्हणजे साधकाची अनुकूलता त्यासाठी नसली तर ती उत्तमता राहत नाही. त्या साधनेचा जेवढा लाभ त्याला मिळाला पाहिजे तो मिळत नाही. आणि म्हणून साधक, काही काही साधक कोरडे राहून जातात. म्हणून साधकाने पावित्र्य वाढवावं, आचरण शुद्ध करावं, चांगलं अन्न खावं, शुद्ध आहार घ्यावा, शुद्ध आहाराबरोबर शुद्ध चारित्र्य ठेवावं आणि हे जे वाईट असे विचार आहे, वाईट अशा गोष्टी आहेत त्यापासून दूर राहायला पाहिजे. अशा प्रकारचा हा विचार शास्त्र सांगतो आपल्याला. आता ते या सत्संगाची या शास्त्रासंबंधी सुंदर विचार मांडलेले, परंतु ते विचार ऐकण्यासाठी आता वेळ नाही. परंतु असं करतो एकदा तिच्या कानावर ते जो शिष्य असत कर्म करणारा, वाईट कर्म, असत म्हणजे वाईट कर्म करणं, रजोगुणी तमोगुणी असेल, मिथ्याचारी असेल, खोटे व्यवहार करतो, व्यवहार्या, भक्ती ही नाही, भक्त नाही, श्रद्धा रहित आहे, श्रद्धाच नाही त्याच्या अंतःकरणामध्ये, विश्वास नाही, श्रद्धा रहित असतो. अशा साधकाला या शक्तिपात योगाची दिशा दिली तर हे साधन अपवित्र होऊन जाते. साधन तर पवित्र आहे, परंतु ज्या ठिकाणी तू ते देतोय ती जागा त्याची चांगली नाही. अपवित्र होऊन जाते. गाईचे दूध पवित्र असले तरी ते कुत्र्याला खावया गेले की त्या कुत्र्याच्या अंगाला खास येतो, त्याचे केस झडून जातात व तो कुत्रा मरणास होऊन जातो. याप्रमाणे पात्र शिष्याला सिद्धयोगाची विद्या दिली म्हणजे क्रियांची या माहिती न आल्याने संशयाच्या काळोखाने तो बिघडत जातो. शिष्य बिघडतात ते यामुळे, बिघडणारे जे शिष्य असतात ते यामुळे बिघडतात असं शास्त्र सांगतो. म्हणून बिघडणाऱ्या शिष्यांना आता शुद्धीवर आणण्यासाठी काय करावं त्याचा इलाज आपण देतो. सुंदर विषय हरि ओम तत्सत.